नमस्कार मित्रांनो, औरंगजेबाची मुलगी झीनत उन निसा ही औरंगजेबाच्याच नेहमी सोबत राहायची। आपण छावा चित्रपटामध्ये बघितला आहे। या झीनत उन निसाचा इतिहास आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तिचं पुढे लग्न झालं का, औरंगजेबानंतर ती कोणासोबत राहिली, असा प्रश्न आपल्या सर्वांच्याच मनात पडलेला असेल। याबद्दलचा संपूर्ण इतिहास आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। मित्रांनो, झीनत उन निसा ही बेगम कोण होती, आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। औरंगजेबाच्या मृत्यूनंतर तिचं पुढे काय झालं, असा प्रश्न सर्वांच्याच मनात पडलेला आहे। चला पाहूया। छावा चित्रपट रिलीज झाल्यापासून अनेकांना औरंगजेबाच्या मुलीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे। चित्रपटात झीनत उन निसा ही बेगम औरंगजेबाच्या सोबत सतत असायची। अभिनेत्री डायना पेंटी हिने ही भूमिका साकारली होती। पण प्रत्यक्ष इतिहासात झीनतचं आयुष्य कसं होतं आणि तिचा शेवटचं सत्य काय होतं, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। झीनत उन निसा औरंगजेबाची प्रिय कन्या। झीनत उन निसा बेगम हिचा जन्म 5 ऑक्टोबर 1643 ला कदाचित औरंगाबाद येथे झाला, म्हणजेच आत्ताच्या छत्रपती संभाजीनगर येथे। ती मुघल सम्राट औरंगजेब आणि त्याची मुख्य पत्नी दिलरस बानो बेगम यांची कन्या होती। तिची आई पार्शियन राजघराण्यातील होती, त्यामुळे झीनतच्या शाही शिक्षणावर भर देण्यात आला। तिच्या वडिलांनी तिला पादशाह बेगम ही प्रतिष्ठा पदवी दिली होती। झीनत इस्लामी शिक्षणात पारंगत होती आणि तिने अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला होता। ती आपल्या वडिलांसोबत कायम होती आणि त्यांच्या धोरणामध्येही सहभाग घेत असे। झीनतच्या जीवनातील राजकीय घडामोडी कशा आल्या बघा। झीनत उन निसा तिच्या धाकट्या भावाला मोहम्मद काम बख्श याला पाठिंबा देत असे, त्यामुळे तिच्या मोठ्या भावाशी तिचं मतभेद होतं। तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर ती औरंगजेबाच्या सोबत होती। 1681 पासून औरंगजेबने दख्खनमधील मोहिमा सुरू केल्या होत्या। त्यांच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात झीनतचा त्यांच्यासोबत मुख्य सहभाग होता। लाल किल्ल्यात तिने अनेक महत्त्वाच्या निर्णयामध्ये सहभाग घेतला। औरंगजेबाच्या मृत्यूनंतर ती शाही दरबाराचा एक महत्त्वाचा भाग राहिली। झीनतने घेतलेला हुंडा मोठे 14 कारवानसेराय विश्रांतीगृह बांधले होते। विशेष म्हणजे बंगाल ते अवध या मार्गावर तिने धर्मशाळा उभारल्या। तिच्या सेवाभावी कार्यामुळे औरंगजेबानेही तिची प्रशंसा केली होती। 1700 मध्ये तिने दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झीनत उल मशाजिद नावाची भव्य मस्जिद बांधली। परंपरेनुसार तिने औरंगजेबाकडून हुंड्याची रक्कम मागून ही मस्जिद बांधली। झीनत उन निसाचा शेवट आणि मृत्यूनंतरचा सन्मान कसा झाला। झीनत उन निसाचा मृत्यू 18 मे 1721 रोजी वयाच्या 77व्या वर्षी दिल्ली येथे झाला। तिच्या मृत्यूनंतरही तिच्या योगदानाची आठवण दिल्लीत टिकून राहिली। झीनत उल मशाजिद ही मस्जिद आजही तिच्या स्मृतीत जपते। इतिहासातील झीनत उन निसाचा वारसा कसा होता। झीनत उन निसा ही औरंगजेबाची मुलगी नव्हती, तर ती एक शहाणी आणि धोरणात्मक विचार करणारी राजकन्या होती। तिने दिलेल्या समाजसेवेने ती मुघल इतिहासात कायम राहिली। चित्रपटात तिची व्यक्तिरेखा दिसत असली तरी तिच्या खऱ्या आयुष्याची कहाणी अनेकांना माहीत नव्हती। छावामुळे ऐतिहासिक व्यक्तिरेखा पुन्हा चर्चेत आली। मित्रांनो, आपण अनेकांनी छावा चित्रपट बघितला। छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील हा छावा चित्रपट। दख्खनवर चालून आलेला औरंगजेब, स्वराज्यासाठी आलेला औरंगजेब अशी त्याची प्रिय कन्या असलेली झीनत उन निसा हिचा इतिहास आपण या व्हिडिओमध्ये बघितला आहे। मित्रांनो, हा इतिहास कितीपट तुम्हाला चांगला वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।